जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आहे। जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिपाई झालं, लिपिक झालं, वाहन चालक झालं, हे काही पद आहे आणि शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू आहे, 18 डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि त्याचबरोबर 21 जानेवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची। आणि या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे आणि पगार आपल्याला किती भेटणार आहे आणि आपल्या या भरतीमध्ये निवड कशा प्रकारे होणार आहे, सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि या भरतीची सर्व जाहिरात सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकची ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर 375 जागांसाठी भरती चालू आहे। लिपिकचा पद आहे 250 जागा आहे। शैक्षणिक पात्रता 60% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे किंवा MSCIT किंवा समतुल्य सुद्धा आपल्याजवळ पाहिजे आणि त्याचबरोबर वयोमर्यादा 21 ते 30 वर्षापर्यंत आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, दुसरं जे पद आहे शिपाईचा 115 जागा शिपाईमध्ये आहे। शैक्षणिक पात्रता 60% गुणासह 12वी पास पाहिजे आणि वयोमर्यादा यामध्ये 19 ते 28 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर वाहन चालक ड्रायव्हरचं पद आहे 10 जागा आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये 60% गुणासह 12वी पास पाहिजे आणि LME वाहन चालवण्याचा परवाना आपल्याजवळ पाहिजे आणि त्याचबरोबर वयोमर्यादा 19 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला, कोणती कॅटेगरी असा SC OBC WS NTV ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी असा 900 रुपये फी या भरतीमध्ये ठेवण्यात आली, एक लक्षात ठेवा सर्व कॅटेगरीसाठी, ठीक आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे लातूर आहे। तर पहा, लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकची ही भरती चालू आहे। तर काही जागा 70% जागा लातूर जिल्ह्यासाठी आहे आणि बाकीच्या ज्या जागा आहे इतर जिल्ह्यासाठी आहे, एक लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले मुलं-मुली फॉर्म भरू शकता लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, ठीक आहे। आता या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला जॉब कोणतं करावं लागणार आहे, काम कोणतं करावं लागणार आहे। तर पहा, लिपिक पदामध्ये जे काम करावं लागणार आहे, पैसे काढून देणं, पैसे देणं, पैसे टाकणं, खात्यात जमा करणं किंवा पैसे काढणं, हे काही काम आपल्याला लिपिक पदामध्ये करावं लागणार आहे आणि इतर काही कामं आपल्याला जे लिपिक पदामध्ये करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे वाहन चालकचं जे पद आहे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे काम करावं लागणार आहे, जे पण काही सामान आहे, जे पण काही आपल्याला जेवढं काही कॅश वगैरे आहे तर या शाखेतून त्या शाखेमध्ये नेणं, हे प्रत्येक गावागावामध्ये नेणं किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये नेणं, म्हणजे ज्या लातूर जिल्ह्यातील तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या गाडीमध्ये ते काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। आपल्याला गाडी आपल्याला चालवत त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे, ठीक आहे। गाडी आपल्याला चालवावं लागणार आहे, कॅशची गाडी, पैशाची कॅशची गाडी आपल्याला दुसऱ्या शाखेमध्ये ते पोहोचावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। गाडीमध्ये शिपाई सुद्धा राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि शिपाईमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर शिपाईचं जे काम असते, शिपाईची ड्युटी राहते, एक लक्षात ठेवा। तर शिपाईमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या यामध्ये ड्युटी असणार आहे आणि कधी कधी जे शिपाईंना जे विद्यार्थी मित्रांनो ते जे कॅशची जी गाडी राहते ते जे विद्यार्थी मित्रांनो इतर शाखेमध्ये जाते पैसे पोहोचवण्यासाठी, तर त्याच्या सुरक्षेसाठी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी शिपाईला सुद्धा त्या गाडीमध्ये जात असते। तो शेवटपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण शाखेमध्ये, बँक शाखेमध्ये पूर्ण पैसे देपर्यंत त्या ठिकाणी त्यांची ड्युटी त्याच्यावर राहते। हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे, अशा प्रकारे ड्युटी असणार आहे। आता जर आपण या ठिकाणी पाहिलं लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे निवड होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे, इंटरव्ह्यूच्या बेसवर होणार आहे। आपलं जर यामध्ये पगार सिलेक्शन झालं तर लिपिक पदामध्ये सर्वात जास्त पगार आहे, 30-40 हजाराच्या वरती आहे आणि शिपाईमध्ये 25-30 हजाराच्या वरचा पगार आपल्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। शिपाई वाहन चालक पदामध्ये, ठीक आहे। तर आता आपण यामध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे 90 मार्कासाठी आपला पेपर असणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान असणार आहे, लातूर जिल्ह्याची माहिती असणार आहे, गणित बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे व बँकिंग सहकार या विषयाचा विस्तृत अभ्यासक्रम असणार आहे। तर याच्या आधारावर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये कृषी आणि ग्रामीण झालं, ठीक आहे। बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी व इंग्रजी भाषा, इंग्रजी ज्ञान, त्याचबरोबर कृषी व ग्रामीण, अर्थव्यवस्था, संगणक, माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी
हे मिळून मिसळून ज्या विद्यार्थी मित्रांनो 90 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि 10 मार्कासाठी आपली मुलाखत होणार आहे. याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पूर्ण जाहिरात बघू शकता. दी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर यांच्या आस्थापनेवरील सेवक मांडणीनुसार रिक्त पदे सरळ पद्धतीने भरण्यासाठी बँकेने 3 डिसेंबर 2025 रोजीच्या लोकमत व एकमत तसेच दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी एकमत अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरिता बँकेस निवड सूची तयार करायची आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 18 डिसेंबरपासून फॉर्म चालू झाले. 21 जानेवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. पदं तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये लिपिकचं पद आहे 250 जागा आहे, शिपाईचं पद आहे 115 जागा आहे, वाहन चालकचं पद आहे 10 जागा या ठिकाणी आहे. आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, तर तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं, शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर या क्लार्कसाठी जे क्लर्कचं जे पद आहे, लिपिकचं पद आहे, यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे 60% गुणासह किंवा उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र तुम्ही वाचू शकता या ठिकाणी. त्यानंतर शिपाईचं पद आहे, शिपाईमध्ये फक्त 12वी पास पाहिजे, 60% आपल्याला असले पाहिजे 12वीमध्ये फक्त. ठीक आहे. आणि त्याचबरोबर वाहन चालकचं पद आहे, वाहन चालकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता 12वी पास पाहिजे, 60% गुणासह आणि मोटर वाहन चालवण्याचा परवाना आपल्याजवळ पाहिजे. ठीक आहे, LME. ठीक आहे. आणि त्याचबरोबर वयोमर्यादा इथं दिलं आहे. वाहन चालकमध्ये 19 ते 28 पर्यंत आहे, शिपाईमध्ये 19 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि लिपिकमध्ये 21 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता. आता या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. त्याचबरोबर फी वगैरे बघू शकता, कोणकोणत्या पदासाठी किती फी आहे कॅटेगरी वाईज. ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रथम 1 वर्षासाठी परीक्षाधीन प्रोबेशन सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षाधीन कालावधीमध्ये श्रेणीनिहाय दरमहा संकलित पगार देण्यात येणार आहे. तर खाली बघू शकता, बँकेच्या सेवेत कायम केल्यानंतर कायम सेवकाप्रमाणे खालील श्रेणीतील नमूद मूळ वेतन लागू असलेले DA व सेवानिवृत्तीनुसार भत्ते अदा केले जाणार आहे. पगार वगैरे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर आता निवड प्रक्रिया कशा प्रकारे, यामध्ये लिपिक लेखनिक श्रेणीतील पदाकरिता 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी सोडवायची असणार आहे. तर 90 मार्कासाठी पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर यामध्ये काय असणार आहे, या ठिकाणी बँकिंग व सहकार झालं, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी भाषा आणि त्याचबरोबर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर 90 प्रश्न असणार आहे. आणि 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, यामध्ये मुलाखत या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी पेपर असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता 5 गुण हे शैक्षणिक अर्थानुभव इतर बाबींसाठी असतील व 5 गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे यामध्ये निवड आपली होणार आहे. त्यानंतर शिपाई पदामध्ये कोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, 100 मार्काची चाचणी असणार आहे, ज्यामध्ये 90 मार्कासाठी पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं सामान्य ज्ञान झालं, लातूर जिल्ह्याची माहिती, गणित, बुद्धिमत्ता चाचणी व बँकिंग सहकार या विषयाचा विस्तृत अभ्यासक्रमावर 90 प्रश्न असणार आहेत. 10 मार्कासाठी इंटरव्ह्यू असणार आहे. अशा प्रकारे आपली निवड केली जाणार आहे. ही सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या.